सुरुवातीला नाव राजेश क्षीरसागर यांचं मंत्रिपद फिक्स कॅबिनेट होणार अशा पद्धतीच्या बातम्या असतात आणि नेमकं ऐनवेळेस असं काय घडतं की मंत्रिपदानं आतापर्यंत आपल्याला हुलकावणी दिली. पण आता आपण 40 वर्षाचा सगळा इतिहास सांगितला. पक्षनिष्ठा ही जी गोष्ट आहे त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय? तुम्ही ह्या गोष्टींना महत्त्व देत नाही, पण एका बाजूला तुम्ही विकास कामांचा सातत्यानं दावा करताय, वेगवेगळ्या प्रकारची विकास कामं झालेल्या तुम्ही ठोकपणानं सांगताय. काय वाटतं की राजेश क्षीरसागरांनी काय विकास कामं केलेली आहेत? ही सगळी विकास कामांची तुम्ही यादी टाकली, पण एका बाजूला ही विकास कामं दिसत असताना दुसऱ्या बाजूला 100 कोटींचा ज्यावेळेस विकास कामांचा प्रश्न येतो, रस्त्यांचा प्रश्न येतो, त्यावेळेस त्याच्यावरती अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. नेमकं काय याच्या मागे आहे? 10 विधानसभेचे आमदार आम्ही निवडून आणले, हे सगळं ठीक आहे, पण खंत तर वाटतेच ना. कारण बघा, मी पक्ष नेतृत्वावर निष्ठा ठेवून प्रामाणिकपणानं काम करणारा कार्यकर्ता आहे. अनेक वेळा आपल्याला अंतर्गत कॉम्पिटिशन असतात, नाही असं नाही, पण आजपर्यंत माझ्यावर कोणी मात करू शकलं नाही. यामध्ये पूर्ण गैरसमज पसरवला जातो. जनतेनं त्यांचा हक्क बजावला, पण गैरसमज काही लोकांनी पसरवला. काय गैरसमज? त्यामध्ये गैरसमज रस्ते पूर्ण 100 कोटीचं कामच झालेलं नाही अजून. लक्षात आलं, हे फालतू लोक आहे, त्याच्यात दम काही नाही, नुसती बोलतात. आणि दम ज्याच्यात असतात तो कोणाला भीत नसतो. समाजासाठी तुम्ही काही करा, त्रास देण्याचं काम करू नका, ही त्यांची भूमिका असावी. गेली 30 वर्ष या कोल्हापूर महापालिकेवर काँग्रेसची सत्ता, काय केलं होतं मी? अनेकांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आनंदाचे क्षण असतात आणि त्यातला एक क्षण म्हणजे वाढदिवस असतो. वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीनं साजरा केला जातो, पण वाढदिवस हा विचारांचा वाढदिवस असतो. आणि गेली अनेक वर्षापासून आपल्या श्वासात, आपल्या मनात जो हिंदुत्वाचा विचार जपला, शिवसेनेचा विचार जपला, ते नाव म्हणजे आमदार राजेश क्षीरसागर, जे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत आणि आपल्या कामगिरीच्याद्वारे एक वेगळं वलय आणि एक वेगळा प्रभाव या समाजामध्ये त्यांनी पाडला आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण त्यांच्याशी थेट संवाद साधूया, मनमोकळेपणानं त्यांच्या एकंदरीत राजकीय प्रवासाबद्दल जाणून घेऊया. राजेशजी, सर्वप्रथम आपल्या वाढदिवसाच्या आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. जे स्वप्न आहे ते आई तुळजाभवानी, आई भवानी आपलं पूर्ण करू, ही सदिच्छा TV नेक्स्ट मराठीच्या वतीनं व्यक्त करतो. पहिलाच मनामध्ये प्रश्न येतो की शिवसेनेमध्ये आपण कधीपासून आलात? ही जडणघडण कधीपासून सुरू झाली? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण अनेकांना शिवसेनेची स्थापना कधी झाली हे पण माहीत नाही. 19 जून 1966 साली वंदनीय शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसावर जो अन्याय होत होता, मुंबईमध्ये दाक्षिणात्यांचं प्राबल्य वाढलं होतं, उत्तर भारतीयांकडून दादागिरी व्हायची, त्यावेळेला उठाव लुंगी आणि बजाव पोंगी अशा प्रकारचा नारा दिला. आणि मग ते विमा कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळत नव्हत्या, मराठी माणसाला मिळायला लागल्या, बँकेमध्ये मराठी माणसाला नोकऱ्या मिळायला लागल्या, शाखा उघडू लागल्या, रक्तदान सुरू झालं, ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून सेवा सुरू झाली. आणि खऱ्या अर्थानं कोल्हापुरामध्ये 6 मे 1986 साली शिवसेनेची स्थापना झाली. आणि त्या पहिल्या दिवसापासूनचा मी शिवसैनिक, किंवा 5 तारखेपासून 5 तारखेला शिवसेना प्रमुख पहिल्यांदा कोल्हापूर दौऱ्यावर आले, पन्हाळ्याला मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी बिंदू चौकातली सभा. आणि खऱ्या अर्थानं मला 1 वर्षातच विद्यार्थी सेनेचं जिल्हाप्रमुखपद सन्माननीय कैलासवासी वामनराव महाडिक हे संपर्क प्रमुख होते, त्याने दिलं. सुरुवातीच्या काळात सुरेशभाऊ साळुंखे असतील आमदार, 2 वेळा आपले आमदार होते, चंदूभाऊ साळुंखे असतील, त्यानंतर रामभाऊदादा चव्हाण असतील, शिवाजीरावदादा चव्हाण असतील, यांच्यासह शिवाजीराव जाधव आहेत, अनेक ज्येष्ठ मंडळी आहेत की त्यांनी शिवसेनेची स्थापना या ठिकाणी केली. आणि आम्ही मग विद्यार्थी दशेचे त्यावेळी विद्यार्थी अंकुश ग्रुपच्या माध्यमातून युवकांचं मोठं संघटन असताना त्याचा शिवसेनेला मोठा उपयोग झाला. विद्यार्थी सेनेचं काम करत असताना जिल्ह्यात अनेक ठिकाणी शाखा ओपन केल्या आणि खऱ्या अर्थानं कामाला सुरुवात झाली. आज मला 40 वर्ष शिवसेनेचं काम करताना होत आहेत. 40 वर्षाचा मी शिवसैनिक, जुना शिवसैनिक आहे आणि याचा मला अभिमान आहे, कारण मी आजपर्यंत कधीही पक्षाच्या विषयी काही चुकीचं वागलो नाही, कधीच. किंवा पक्षासाठी अनेक गुन्हे घेतले, जनाधार वाढावा, लोकांच्यासाठी संघर्ष केला, यात मला आनंद आहे. अनेक आमदार खासदार निवडून येत असतात, निवडून आल्यानंतर फक्त, आता सगळ्यांचं मी म्हणत नाही, पण आपल्याला माहिती आहे की यामध्ये लोकांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. निवडून येईपर्यंत आपण लोक बोलत असतात, आम्ही हे करू ते करून लोकांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. मला या ठिकाणी अभिमानानं सांगावं लागेल की माझं हे ऑफिस 24/7 मी उपलब्ध आहे या ठिकाणी. मी जर नसलो तर माझी 2 चिरंजीव आहेत, माझ्या मिसेस आहेत, माझा स्टाफ चांगला आहे, आणि त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला न्याय द्यावा ही आमची शिवसेना प्रमुखांची अपेक्षा आणि भूमिका होती. 80% समाजकारण, 20% राजकारण, या धोरणावर त्यांनी राजकारण केलं. आणि अख्ख्या महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरामध्ये हिंदू हृदय सम्राट म्हणून हिंदूंच्या हृदयावर स्थान त्यांनी निर्माण केलं. आणि अशा पद्धतीने माझा हा 40 वर्षाचा उपक्रम सुरू आहे. 3 वेळा 3री टर्म माझे आमदार आहे.
5 वर्ष मी राज्य नियोजन मंडळाचं कार्याध्यक्षपद भूषवलं, त्याला मंत्री दर्जा आहे. आता मला सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब यांनी मित्राच्या उपाध्यक्षपदी नेमणूक केलेली आहे. मित्रा ही फार मोठी जबाबदारी मला दिलेली आहे. ज्या पद्धतीनं 2014ला नरेंद्र मोदी साहेब सत्तेवर आले त्यावेळेला त्यांनी नीती आयोगाची स्थापना केली की जेणेकरून यामध्ये देशाला प्रगती झाली पाहिजे, नवीन नवीन उद्योगधंदे उभारले पाहिजेत, इम्पोर्ट ज्या काही गोष्टी करतो त्या कमी झाल्या पाहिजेत, आपल्या देशामध्ये याची उत्पादनं झाली पाहिजेत आणि यामध्ये मग नीती आयोगाच्या धोरणानुसार आपला देश चालतो. त्याच पद्धतीनं स्टेट नीती म्हणून आपली मित्राची या ठिकाणी उल्लेख केला जातो. अनेक गोष्टी त्या बाबतीत सांगता येतील. आपण नेहमी वाचता आज 4,000 जवळपास 3,000 कोटीचा 3,500 कोटीचा MRDP प्रोजेक्ट आपण राबवतोय. सांगली कोल्हापूरला महास्ट्राईड प्रकल्प राबवतोय. कोल्हापुरात पहिली शाश्वत विकास परिषद मी घेतली. ITच्या सेक्टरमध्ये आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम करतोय आणि म्हणून मी आनंद आहे. मी समाजासाठी काहीतरी करू शकलो याबद्दल मला आनंद वाटतोय. 40 वर्षाचा हा सगळा प्रवास तुम्ही उलगडून सांगितला. तुमचा एक फोटो सातत्यानं नेहमी आमच्या समोर येतो आणि तो फोटो म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे तुम्हाला आशीर्वाद देतात. काय आठवण आहे त्याची? नाही, मला या बाबतीत म्हणजे तुम्हाला सांगू की एक वेगळे क्षण आहेत. मी त्यांच्यावर मला त्यांनी ब्रेकफास्ट करायला बसवले, त्यांच्यावर जेवण करायला बसवले. मी कट्टर शिवसैनिक आहे. ज्या वेळेला कन्नड रक्षक वेदिकेच्या गुंडांनी त्यांच्या प्रतिमेला चपलात हार घालण्याचा प्रयत्न केला त्यावेळी अक्षरशः आम्ही त्यांना तुडवलं, मारलं नाही तुडवलं, कारण ते आमचे हिंदू हृदय सम्राट आहेत, ते आमचे गुरु आहेत आणि सर्व काही ते आहेत. आणि मग अशा वेळेला आमच्यासारखे कार्यकर्ते भावणारे शिवसेना प्रमुख 2-4 गुन्हे असले तर आणखीन 4 गुन्हे घ्या, तुमचं मेरिट वाढेल असं ते म्हणणारे शिवसेना प्रमुख. पण समाजासाठी तुम्ही काही करा, त्रास देण्याचं काम करू नका, ही त्यांची भूमिका असायची. आणि मग खऱ्या अर्थानं मी शिवसेना प्रमुखांच्या अत्यंत जवळ होतो, मातोश्रीच्या अत्यंत जवळ होतो, याचा मला अभिमान वाटतोय. तुम्ही आता सगळा उल्लेख केला की आपल्याकडे दोन वेळेस आमदारकी राहिली, मैत्रीच्या माध्यमातून तुम्ही काम करते. पण मंत्री ज्या वेळेस नाही मंत्रिमंडळाच्या विस्ताराची भूमिका किंवा गोष्टी बातम्या चालू होतात त्यावेळेस सुरुवातीला नाव राजेश क्षीरसागर यांचं मंत्रिपद फिक्स कॅबिनेट होणार अशा पद्धतीच्या बातम्या असतात आणि नेमकं ऐनवेळेस असं काय घडतं की मंत्रिपदानं आत्तापर्यंत आपल्याला हुलकावणी दिली? मला काय माझ्या नेतृत्वाच्या बाबतीत कुठली तक्रार करायची नाही, पण निश्चितपणे नेतृत्वाला काही अडचणी असू शकतात. ज्या 2014ला सत्ता आली त्यावेळेला मी देखील 2दा आमदार दुसऱ्यांदा झालो होतो. 6 आमदार निवडून आणण्यामध्ये माझा मोठा वाटा होता. आज या ठिकाणी आपण बघितलं तर 2024च्या निवडणुकीमध्ये म्हणजे केवढा मोठा या ठिकाणी उलटा परत झाली. 10च्या 10 विधानसभेचे आमदार आम्ही निवडून आणले. हे सगळं ठीक आहे, पण खंत तर वाटतेच ना. आपल्याकडं काय कमी आहे, आपलं कुठला विचार कमी आहे, आपण आजपर्यंत काय कुठं कमी पडलो की आपण यामध्ये का सक्सेस होऊ शकत नाही किंवा वरिष्ठ आपला विचार का करत नाही. पण निश्चितपणे मला खात्री आहे, मला आमच्या नेत्यांच्यावर विश्वास आहे. 2.5 वर्षानंतर फेरबदल होतील असं सांगण्यात आलेलं आहे. बघा, मी नेतृत्वाला टीका करणारा कार्यकर्ता नाही, नेतृत्वावर नाराज होणारा कार्यकर्ता नाही, नेतृत्वाला जाणीव करून देणारा कार्यकर्ता आहे की बाबा माझ्यात काही कमी नाही. मी पक्षासाठी प्रचंड राबलेलो आहे. 40 वर्षामध्ये राजेश क्षीरसागर आणि शिवसेना एक वेगळं समीकरण आहे. संपूर्ण जिल्ह्यात नाही तर आपण महाराष्ट्रात बघू शकता. मी ज्या ठिकाणी दौऱ्यावर जातो त्या ठिकाणी लोक मला बघायला आलेले असतात. का? हा शिवसेना प्रमुखांचा कडवट शिवसैनिक आहे. त्यानं पक्षासाठी भरपूर काही केले. हा 2 वेळा आमदार झाला, पण 2ही वेळा आंदोलनं केली, लोकांसाठी लाट्याकाट्या खाल्ल्या, या व्यतिरिक्त हिनं काही केलं नाही. अशा पद्धतीनं हे एकंदरीत माझी वाटचाल आहे. खरोखर तुम्ही म्हणला त्यामध्ये सत्य आहे की मी देखील यावेळेला मला आश्चर्य वाटलं. मीडियाला कळतं, जिल्ह्यामधल्या सगळ्या नागरिकांना कळतं, पण ठीक आहे, आता नेतृत्वाला मला टीका नाही करायची, पण हे मात्र निश्चित आहे की मनाला खंत वाटते. सगळ्यांना कळतं माझं नाव 1 नंबरला असतं. बऱ्याच वेळा मला फोन पण येतात. पण बघा काय आहे, हे राजकारण झालेलं आहे. मी प्रामाणिकपणानं वागणारा एक कार्यकर्ता आहे. कुणाच्या विरोधात तक्रार करणे, काहीतरी षडयंत्र रचणे असलं मी कधीच केलं नाही. मी माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवतो, प्रामाणिक नेतृत्वापाशी राहतो. अनेक गोष्टी अशा झाल्या की ज्या वेळेला नेतृत्वाला डावलून काही गोष्टी करता येतो, त्या आर्थिक व्यवहार असतात, अनेक गोष्टी असतात. मी कधीही पक्षाला धोका देऊन काय केलं नाही. आणि आजही बघा तुम्ही 40 वर्षाचा एकमेव, मला अभिमान आहे, 40 वर्षाचा एकमेव शिवसैनिक या ठिकाणी. काय झालं 2022ला ज्या वेळेला आम्ही वेगळं जायची भूमिका केली तर मी एकटा जिल्ह्यातला शिवसैनिक शिंदे साहेबांच्या होतो, एकटा. अच्छा. त्यानंतर मी शाश्वत विकास परिषद जी घेतली त्यावेळेला माझं एक मत होतं की शिवसेना प्रमुखांना ज्या पद्धतीनं वाजत गाजत कोल्हापुरातील शिवसैनिक सभेला जायचे त्या पद्धतीने मी शाश्वत विकास परिषद घेतली. कार्यकर्त्यांचा मेळावा असेल, मोठ्या सभा असेल, महाअधिवेशन असेल, भरपूर गोष्टी झाल्या आणि त्यामुळे मी कुठंच कमी पडलेली नाही. ठीक आहे, आता ज्यावेळेला मंत्रिपद जाहीर होणार होते त्यावेळी मला अपेक्षा होती, पण ठीक आहे, मला वाईट तर वाटलंच.
मी तक्रार कुठली केली नाही. बघा, तुम्ही मीडियामधून पाहिलं असेल, अनेकांना इच्छुकांनी डायरेक्ट मीडियासमोर आपली नाराजी दर्शवली. पण मी माझ्या नेतृत्वाच्या विरोधात नाराजी दर्शवणार नाही आहे. मी 2 दिवस रूमच्या बाहेर नाही येऊ शकलो, कारण एवढं सिनियर असून जर आपल्याला डावलं जातं, ठीक आहे, हा पार्ट असतो, कधीतरी न्याय मिळेल. भगवान के देर में घर में देर आहे, अंधेर नाही आहे, माझा विश्वास आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं ह्या शुभेच्छाच आहेत आमच्या सगळ्यांकडून की तुम्हालाही मंत्रिपद उद्याच्या काळामध्ये मिळावं. पण आता आपण 40 वर्षाचा सगळा इतिहास सांगितला. पक्षनिष्ठा ही जी गोष्ट आहे त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय? मला खरं म्हणजे मी हे बोलत नाही, पण महाराष्ट्रातील तमाम ज्येष्ठ पत्रकार, बघा, मी एक पत्रकारांच्यातून उत्पन्न झालेला एक कार्यकर्ता आहे. मला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. बरोबर. मी कार्यकर्त्याचा आमदार होतो, मी कार्यकर्त्याचा मंत्री दर्जा मला आला, मी राज्याचं नियोजन मंडळ पाहतो, मी राज्याच्या मित्राचा उपाध्यक्ष आहे. हे मी पत्रकारांचं यामध्ये श्रेय मोठं आहे. लोकशाहीचा 4था स्तंभ जो आपण म्हणतो, आणि त्यातल्या त्यात कोल्हापूरची पत्रकारिता ही निश्चितपणे निर्भीड आणि प्रामाणिक आहे. याचा मला निश्चितपणे मी अनुभव घेतलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण जो मला आता प्रश्न विचारला की पक्षनिष्ठा या बाबतीमध्ये वारंवार ज्या ज्या वेळेला काही गोष्टी निघतात, विषय निघतात, त्यावेळेला मीडियानंच सांगितलेलं आहे पक्षनिष्ठ कोण आहे, आणि कोल्हापूर शिवसेना आणि राजेश क्षीरसागर काय समीकरण आहे, हे वेळोवेळी आपल्या मीडियानं सांगितलं. त्याची वेगळी मला काही आपल्याला स्पष्टीकरण देण्याची काही गरज नाही. मला त्याचा अभिमान आहे. अच्छा, मी आजही सांगतो की 40 वर्षामध्ये असणारं माझे काही ज्येष्ठ सहकारी आहेत, मी त्यांची नावं या ठिकाणी घेऊ शकतो, पण उच्च पदावर गेलेला आणि पक्षाला कधी पक्षाशी घात न केलेला, पक्षवाढीसाठी सातत्यानं प्रयत्न करणारा एक कार्यकर्ता म्हणून मला अभिमान आहे. राजेश क्षीरसागर हे शिवसैनिक आहेत. एका कार्यकर्त्यांपासून आमदार आणि वेगवेगळ्या जबाबदाऱ्या तुमच्यावरती आल्यात आणि ही घोडदौड सुरू आहे. हे सगळं चालू असताना एक चित्र आम्हाला पाहायला मिळते, ते म्हणजे एक अंतर्गत कॉम्पिटिटर तुमच्या समोर एक निर्माण केला जातोय. सत्य आणि काय म्हणावू शकतात? मी अशा गोष्टींना कुठल्या महत्त्व देत नाही. कारण बघा, मी पक्ष नेतृत्वावर निष्ठा ठेवून प्रामाणिकपणानं काम करणारा कार्यकर्ता आहे. अनेक वेळेला आपल्याला अंतर्गत कॉम्पिटिशन असतात, नाही असं नाही, पण आजपर्यंत माझ्यावर कोणी मात करू शकलं नाही. अच्छा. कारण शिवसेना प्रमुख वरून बघतात की माझा कार्यकर्ता कोण आहे आणि शिवसेना कोण सांभाळू शकतो. मला ठीक आहे, यावेळेला पण तिकिटाला अडचण होती, पण माझा शिंदे साहेबांच्यावर विश्वास होता. मला खात्री होती की कार्यकर्त्यावरती अन्याय होऊन देणार नाही. आणि कॉम्पिटिटर वगैरे बघा, शेवटी कसं आहे, प्रत्येकाची इच्छा असते. मी गर्वानं नाही पण अभिमानानं सांगू शकतो की या कोल्हापूरमध्ये शिवसेनेत मला कॉम्पिटिटर निर्माण व्हायला होणार नाही अशी मला खात्री आहे. जर कॉम्पिटिटर निर्माण झाला तर त्याच्यावरती मात करायसाठी राजेश क्षीरसागरांकडे काय असे गुण आहेत ते जनतेला माहीत आहे, मतदारांना ते माहीत आहे. कारण जे काही लोकांनी प्रयत्न केले, काही लोकांनी माझ्यावर निवडणुका लढवल्या, बरोबर, जनतेनं त्यांना निवडून नाही दिलं, मलाच दिलं नाही. आता शेवटी प्रामाणिकपणाचं अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील, पण ते राजकीय थोडं होईल. पण निश्चितपणे ह्या काय गोष्टी मी जास्त महत्त्व देत नाही. तुम्ही ह्या गोष्टींना महत्त्व देत नाही, पण एका बाजूला तुम्ही विकास कामांचा सातत्यानं दावा करताय, वेगवेगळ्या प्रकारची विकास कामं झालेल्या तुम्ही ठोकपणानं सांगताय. काय वाटतं की राजेश क्षीरसागरांनी काय विकास कामं केलेली आहेत? मला एक सांगा, मी आपल्याला एक प्रश्न विचारतो. गेली 30 वर्ष या कोल्हापूर महापालिकेवर काँग्रेसची सत्ता, काय केलं होतं मी? मला सांगा, 30 वर्षात काय सुधारू शकले नाही? एक हद्दवाढ करू शकले नाही. आज महापालिकेची इमारत जुनी आहे बघा. थेट पाईपलाईनची जी योजना आली ती मी आमरण उपोषणापासून आणली 2011ला. त्यावेळेला पृथ्वीराज बाबा चव्हाणांनी आणि शिंदे साहेबांनी त्यावेळी मध्यस्थी केली आणि त्यावेळेला ती आली. ती तर म्हणजे आमचं मोठं ते भाग्य होतं, कारण 40-50 वर्षापूर्वीची ती मागणी होती. सर्किट बेंचसाठी आपण काम केलं, IT पार्क आपण आणतोय, हद्दवाढ लवकर होते, शक्तीपीठ महामार्ग येतोय. काय राहिले आता? सगळ्या गोष्टी होतात. कन्व्हेन्शन सेंटर मी आणलं, 277 कोटी त्याला मंजूर झाले, 3400 कोटीचा MRDP प्रोजेक्ट आला. रंकाळा आज बघताय, अहो एक रंकाळा करून दाखवायचा तो यांनी. इतके वर्ष यांनी पालकमंत्रीपद भोगली, अनेक मंत्री या ठिकाणी आहेत. एक रंकाळा तुम्हाला चांगला करायचा वाटला नाही? जो छत्रपती शाहू महाराजांनी जे वैभव आपल्याला ठेवलेलं आहे हे देखील सुधार वाटलेलं ना आपल्याला. मनात इच्छा लागते. अच्छा, मनात इच्छा लागते. आपले व्यवसाय उभे करायचे असतील, आपल्या आणखीन काय करायचं असेल तर आपण जनतेकडे जाऊ शकतो. मी आजपर्यंत एकही माझा व्यवसाय या ठिकाणी उभा केलेला नाही. मी पूर्ण वेळ समाजसेवेसाठी देतो. मी लोकनेता या नात्यानं काम करत असतो, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. ही सगळी विकास कामांची तुम्ही यादी टाकलीत, पण एका बाजूला ही विकास कामं दिसत असताना दुसऱ्या बाजूला 100 कोटींचा ज्यावेळेस विकास कामांचा प्रश्न येतो, रस्त्यांचा प्रश्न येतो, त्यावेळेस त्याच्यावरती अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. नेमकं काय याच्या मागे आहे? बघा, या 100 कोटीच्या मध्ये अनेक वेळा अनेक आरोप झाले.
माझ्या निवडणुकीमध्ये तर ते टार्गेट होतं. आणि सन्माननीय आमचे मित्र काँग्रेसचे नेते बंटी पाटील यांनी तर त्यावेळेला म्हणले की याची वर्क ऑर्डर झाली. मी त्यांना जाहीर आवाहन केलं होतं, जर याची वर्क ऑर्डर झाली असेल तर तुम्ही राजकीय संन्यास घ्या, झाली नसेल तर मी घेतो. आता बघा आमचं काय काम आहे, 100 कोटी शासनानं मंजूर करून आणले. खरं म्हणजे कधीचा प्रस्ताव आहे, 2017चा. बरोबर. 2019ला मी आमदारकीला पडलो, त्यानंतर मी प्रस्ताव मंजूर करून माझ्या शहरासाठी दिला आहे. आता हे अधिकाऱ्यांचं काम नाही का, कॉन्ट्रॅक्टरचं काम नाही का चांगलं करावं? बरं, आता दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये पूर्ण गैरसमज पसरवला जातो. 100 कोटी रस्ते झालेत कुठं अजून? पाऊस किती मोठ्या प्रमाणात आहे, काही नियम आहेत. 100 कोटी रस्ते हे बघा, जनतेनं त्यांचा हक्क बजावावा, पण गैरसमज काही लोकांनी पसरवले. काय गैरसमज आहे? त्यामध्ये गैरसमज, रस्ते पूर्ण 100 कोटीचं कामच झालेलं नाही अजून. 25 ते 30 कोटी, 30% सुद्धा काम झालेलं नाही. आणि आज मी ग्राउंडवर उतरून सगळे रस्ते करून घ्यायला आलेलो आहे. बघा, ज्याला काम करायचं असते तो काम करत असतो, आणि ज्याला टीका करायची तो टीकाच करत असतो. आणि म्हणून माझ्याकडं शिंतोडे वडवायला दुसरं काही नाही. आणि मग काही गोष्टी आहे बोलायचं. ज्यावेळेस 100 कोटीचे रस्ते होते त्यावेळी कोल्हापूर चकाचक होईल. मी आज 50-60 कोटी रुपये इतर पण आणले आहेत. गल्लीबोळातून आम्ही रस्ते करतोय. हे काम कुणी करायला पाहिजे होतं पूर्वी? हे जे सत्यवृत्ती त्यांनी करायला पाहिजे होतं. आम्ही आज प्रयत्न करतोय. कन्व्हेन्शन सेंटर कुणी करायला पाहिजे होतं? सत्यवृत्ती त्यांनी करायला पाहिजे. मी एका दिवसात मीटिंग लावून मंजूर करून घेते 277 कोटी. गांधी मैदानाचा विषय, अशा अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील. आता हद्दवाढीचा लवकरच आम्ही घेतोय, शक्तीपीठ महामार्ग घेतोय, शहराला रिंग रोड आम्ही घेतोय. आता 3-4 आमच्या मॅरेथॉन बैठका महापालिकेत झाल्या, आपल्याला माहिती आहे. अधिकाऱ्यांना सुधारायचं देखील आम्ही काम करतो. आणि अशा पद्धतीने शहराच्या विकासापर्यंत येण्याचा आमचा प्रयत्न. बघा, 507 कर्मचाऱ्यांचा विषय घ्या. आजपर्यंत त्यांच्या जीवनामध्ये कोणी आनंद दिला? 35 वर्ष तुटपुंज्या पगारावर ते काम करत होते. आम्ही कुठलाही त्यामध्ये स्वार्थ न ठेवता सन्माननीय शिंदे साहेबांनी, सन्माननीय फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी त्यांना न्याय दिला. अक्षरशः त्यांनी दिवाळी साजरी केली, अक्षरशः दिवाळी साजरी. म्हणजे त्यांच्या जीवनातला आनंद ह्यात मी समाधानी आहे. अनेक गोष्टी मी आपल्याला, आता 157 कर्मचाऱ्यांचा KMTचा विषय, अनेक गोष्टी मी आपल्याला सांगू शकतो. आणि म्हणून आमचं काम हे प्रामाणिकपणाचं आहे. कोणी आरोप काही करून द्यावं. 100 कोटीचे रस्ते बघा, शेवटी कसं आहे, सरकार आहे, यात चुकीचं काय असेल तर सरकारनं कधी जाहीर करावं, किंवा महापालिका असेल, प्रशासक असतील, हे काय लक्ष देऊन काम करून घेणं हे महत्त्वाचं आहे. हे काम पूर्ण झालेलं नाही. ज्यावेळेला काम पूर्ण होईल त्यावेळी आरोप करणं गरजेचं आहे. साधारण अजून किती दिवस लागतील साधारण त्या संदर्भात? खरं म्हणजे आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे, माझ्या चिरंजीवाचं लग्न आहे. तरी मी आज आपल्याला मुलाखत देतो 23 तारखेला, आणि म्हणून माझी ती बैठक राहिली आहे. आता लग्नाचा विषय निघाला म्हणून आपल्या माध्यमातून तमाम करवीर नगरीतील माझ्या लोकांना, माझ्या सर्व बांधवांना विनंती करतो की 23 तारखेला 6:30 वाजता माझे चिरंजीव पुष्कराज व चिसोका पूजा यांचा विवाह आहे पोलीस ग्राउंडला. 6:30 वाजता आपण संध्याकाळी येऊन सर्वांनी भोजनाचा आस्वाद देखील घ्यावा. धन्यवाद. तर आपण जो प्रश्न मला विचारला की सर्वसाधारण कधीपर्यंत हे सगळे रस्ते ह्याला, आता मी त्यानंतर एक बैठक घेतोय, महापालिकेत बैठक घेतोय, प्रशासकांच्या बसतोय, त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलवतोय, अधिकाऱ्यांना बोलवतोय. आणि काय चाललेलं आहे बघा, शेवटी लक्षात ठेवा, आम्हाला पण वाईट वाटतं एवढं काम करायचं आणि आमच्यावर आरोप होतात. पण आरोप करणारे देखील त्या लायकीचे नाही आहेत, आणि त्यामुळे आमच्यावर त्याचा फरक. पण तरीसुद्धा चर्चा, शेवटी बघा आमच्या घरातले पण आम्हाला विचारतात ते काय आहे, कारण की अशा पद्धतीनं आरोप होतात. आम्हाला वाईट वाटतात या गोष्टी. घरातली शेवटी कोणाला आवडत नसतं असलं. बरोबर, काय केलं असलं तर करावं, काय न करता विनाकारण हे केलं आणि ते केलं. आम्ही बघा पूर्ण माझं, तुम्ही बघा अधिवेशन असलं तर मी फक्त बोर्ड घेऊनच त्या ठिकाणी दिसेल. आता काही आता परवा दिवशीचा प्रश्न बघा, खरं म्हणजे माझ्या मुलग्याचं लग्न मला परवाशी रात्री कोल्हापूरला पोचायचं होतं. मला वाटते मंगळवारी, पण मंगळवारी मला उशीर झाला, सकाळी निघून मी यायचं ठरवलं, कारण 2-3 दिवस लग्नाला लागले आहेत. पण मला त्या दिवशी सकाळी असं कळालं की सौंदत्ती यात्रेकरूंना जी आपण खोळंबाकर आणि दरामध्ये सवलत होती ती रद्द झाली आहे. मला सकाळी फोन आलेला, मी थांबलो 11:30 वाजता, मंत्र्यांना भेटलो, CMना भेटलो, डेप्युटी CMना भेटलो, आणि मग त्याचा GR काढून घ्या. ही माझी जनतेच्या प्रती असणारी तत्परता आहे. माझ्या मुलाचं लग्न जरी असलं तरी मला हे महत्त्वाचं होतं, सौंदत्तीला माझे कोल्हापुरातले लाखो भाविक जातात, त्यांना कुठली अडचण आलं, ह्या पद्धतीनं काम करणारा मी कार्यकर्ता आहे. आणि म्हणून हे आरोप प्रत्यारोप काहीतरी मर्यादा पाहिजेत. पण आरोप प्रत्यारोप करून काय उपयोग होतो का हो? झालेल्या विधानसभेमध्ये काही फालतू लोकांनी माझ्यावर एवढे आरोप केले, जनतेनं स्वीकारलं का हो? 30,000 मतांनी मला निवडून दिलं. माझ्यावर माझ्या जनतेचा विश्वास आहे. या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी काही ना काही माझ्या माध्यमात काम करत असतो. अहो, हजारो ऑपरेशन केली आज, हार्टचे असतील, हाडांचे विकार असतील, ब्रेनचे असतील, कितीतरी सांगू शकतो, किडनी ट्रान्सप्लांटचे असतील. हे कशा करताय? हे आम्हाला आशीर्वाद मिळणार नाहीत का? म्हणून काही कुणी बोललं तर त्याचा ॲक्च्युली आमच्यावर काय परिणाम होत नाही, पण वाईट निश्चितपणे वाटतं की जनतेमध्ये जो काही संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न जे काही लोक करतात, बघा त्यांना फ्युचर काही नाही.
राजकीय फ्युचर त्यांना काही नाही, पण एखाद्याला बदनाम करणं ही त्यांचं एककलमी कार्यक्रम असतो, त्याला आम्ही काही करू शकत नाही आता. राजेश, आपण इतके कामं करता, तितक्या कामांचा आपण उल्लेख केलात. अगदी रुग्णांसाठी तुम्ही उभं राहता, मुलाचं लग्न समोर असताना सुद्धा एक नाही जनतेच्या प्रश्नासाठी तुम्ही तिथं थांबून राहिला. एवढं सगळं आहे, पण कधी कधी असं वाटतं की राजेश क्षीरसागर हे सॉफ्ट टार्गेट विरोधकांच्या दृष्टिकोनातून आहे. अगदी महत्त्वाचं तुम्ही बोलला. काय बघा, मला कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही, माझं मोठं कुठलं घराणं नाही, कुठं माझं साखर कारखाना नाही, पण मी जनतेशी प्रामाणिक आहे म्हणून कुणी उठायचं काही. बघा, शेवटी मी काय गुंड नाही, कोण काय बोललं म्हणून त्याला दोन मार जाऊन. निश्चित सुशिक्षित गुंड मी आहे, मी वेळोवेळी कबूल केलं. जनतेसाठी मी कुणाला ठोकल्याशिवाय राहणार नाही. पूर्वी देखील केलं आहे, आमदार असताना देखील केलं आहे, आणि ती गरज पडली तर आज ती माझी ती ताकद आहे. पण हे जे काही फालतू लोक जे काही आरोप करत असतात याला सॉफ्ट टार्गेटच म्हणलं पाहिजे. कारण शेवटी बघा, मला यामध्ये थोडं डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न होतो. माझ्या हातून काही चूक होईल का? कारण मी 22 जूनला जी आम्ही भूमिका घेतली शिंदे साहेबांच्यावर जायची, त्यावेळेला फार वातावरण खराब होतं. मला असं वाटू लागलं की या ठिकाणी काहीतरी होईल म्हणून मी सकाळी साहेबांची परवानगी घेऊन या ठिकाणी आलो. पण मला त्यानंतर लक्षात आलं हे फालतू लोक आहेत, त्याच्यात दम काही नाही, नुसती बोलतात. आणि दम ज्याच्यात असतात तो कोणाला भीत नसतो, आणि त्यामुळे हे सगळं चालू राहणार. हे मात्र निश्चित आहे की राजेश क्षीरसागर हा कार्यकर्ता आहे, आणि त्याला सॉफ्ट टार्गेट आपले राजेश क्षीरसागर याला काही आरोप केला तर काही होऊ शकत नाही, असं एक झालं आहे. पण त्याला उत्तर मी निश्चितपणे एक वेळा देणार आहे, अद्दल घडवणार आहे जे कोण अशा पद्धतीने वागतात त्याला. अच्छा, एक शेवटचाच प्रश्न आहे, आणि तो म्हणजे राजेश क्षीरसागर सातत्यानं म्हणतात की माझं सगळं टॉनिक हे माझे शिवसैनिक आहेत. ज्या शिवालयामध्ये मीडियाच्या माध्यमातून येण्याचा प्रसंग येतो तेव्हा सगळं भरलेलं असतं. काय शिवसैनिकांच्या विषयी राजेश क्षीरसागरांच्या भावना असतात? शिवसेना प्रमुखांचं हेच म्हणणं होतं की आपली संपत्ती आपल्या ऑफिसच्या चपलावरून ओळखली पाहिजे, आणि माझ्या दारात चपला फुल असतात. अगदी कुणाला कुठल्या चपला कुठं गेल्या ते देखील कळत नाही. ही माझी संपत्ती आहे. शिवसैनिक का? शिवसैनिक कोण निर्माण करतो? शिवसैनिक हा निर्माण ज्यावेळी होतो त्यावेळी आपल्या नेत्यावर विश्वास असल्याशिवाय निर्माण होत नाही. आणि माझं कुटुंब आहे, ते माझे पदाधिकारी असतील, आमची महिला आघाडी असेल, बहिणी आहेत माझ्या, युवा आघाडी असेल, अनेक आमच्या आघाडी आहेत की ज्यांच्यासाठी म्हणजे मी काय करण्यापेक्षा त्यांनी माझ्यासाठी भरपूर केलं आहे. मला तर करावंच लागेल, मी कुटुंब म्हणून काम करतो, आणि हे नातं कधी कमी कोण होऊन देत नाही. बघा, 2022ला असं वाटत होतं की राजेश क्षीरसागर एकटेच गेले, पण माझ्याबरोबर कोल्हापूर शहरातला एक अनेक शिवसैनिक आला, त्याचा माझ्यावर विश्वास होता. शिवसेना प्रमुखांचा या कार्यकर्त्यावर बघा, शिवसेना प्रमुखांनी मला मोठी पदवी दिली आहे. खरे शिवसैनिक आहात तुम्ही, सच्चे शिवसैनिक आहात तुम्ही. दुसऱ्या कुणाच्या सर्टिफिकेटची मला गरज नाही. त्यात मला अभिमान आहे. ही शिवसेना प्रमुखांची आहे, आणि निश्चितपणे शिवसेना प्रमुखांच्या विचाराप्रमाणे मी काम करत राहणार आहे. शेवटचा प्रश्न, आणि तो म्हणजे वाढदिवस आहे, तुमच्या जीवनाच्या समोर वेगवेगळ्या गोष्टी आहेतच, पण त्याच पद्धतीनं तुमचं विजन काय आहे जनतेसाठी, समाजासाठी, किंवा आपल्या एका राजकीय वाटचालीसाठी? मी बघा, मगाशी तुम्हाला मित्राचा उल्लेख केला. देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी पंतप्रधान झाल्यानंतर आपला देश स्वातंत्र्य कधी झाला तर 1947 झाला. तर 1947ची पुढची 100 वर्ष, या 100 वर्षामध्ये जगामध्ये देश महासत्ता झाला पाहिजे एक स्वप्न पाहिलं, आणि त्यावर आपला देश मार्गक्रमण करू लागला. बघा, तुम्हाला पूर्वी आठवते का, बजेट जाहीर झाल्यानंतर आपली वर्तमानपत्रातून बातमी यायची, आज देशाचं बजेट जाहीर, यापैकी 60% संरक्षणावर खर्च येत होती का नव्हती बातमी? बरोबर आहे ना? याचं कारण काय होतं? मागच्या सरकारनं काहीच उत्पादन केलं नाही. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी पंतप्रधान झाल्यानंतर आत्मनिर्भर भारत ही जी भूमिका घेतली, त्या माध्यमातून मग संरक्षण खात्यामध्ये लागणारी विमानं, लढाऊ विमानं असतील, हेलिकॉप्टर्स असतील, रणगाडे असतील, विविध ज्या काही लागतात गोष्टी, ह्या आपल्याला उत्पादन होऊ लागल्या. आणि त्यावेळेला 60% आपल्याला आपला निधी म्हणजे बजेटच्या संरक्षण खर्चाला द्यायला लागायचा. आज मला आपल्याला अभिमानानं सांगावं वाटेल की 20,000 कोटीची लढाऊ विमानांची ऑर्डर आपल्याला फिलिपाईन्ससारख्या देशांनी दिली. म्हणजे आपण पुढं चाललेलो आहे. आज जगभरामध्ये प्रचंड मंदी आहे, पण आज देशामध्ये आपल्या प्रचंड इन्फ्रास्ट्रक्चर जोरात सुरू आहे. देशाची प्रगती फार चांगली आहे. हा झाला एक मुद्दा. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण प्रगती करताना आपल्याला दिसतोय. इन्फ्रास्ट्रक्चर सगळं डेव्हलप होतोय, उद्योगधंदे वाढत आहेत, नोकऱ्या वाढत आहेत. बघा, विरोधकांना काही विरोध करून द्या, काही आरोप करून द्या, पण देशामध्ये जे काही चांगलं चाललेलं आहे ते निश्चितपणे चांगलं चाललेलं आहे. आणि मग ज्या वेळेला 2047 साली आपला देश महासत्ता म्हणून जगभरात प्रसिद्ध होईल किंवा होणार महासत्ता, यात मला कुठलंही डाऊट वाटत नाही, त्यावेळेला महाराष्ट्राची देखील तेवढीच जबाबदारी आहे. त्यावर मी काम करतोय मित्रा. देश ज्या वेळेला महासत्ता होणार त्यावेळी 2047 साली महाराष्ट्राची इकॉनॉमी $3.5 ट्रिलियन झाली पाहिजे असा एक आढावा सांगतो. आणि म्हणून 2027 साली महाराष्ट्र $1 ट्रिलियन पुढे पोहोचला पाहिजे हा एक आढावा सांगतो.
त्यावर आम्ही काम करत असताना मला आपल्याला अभिमानानं सांगावं लागेल की आज मुंबई आणि MMRDA रिजनमध्येच आपण $1.5 ट्रिलियन पुढे पोहोचलेलो आहे 2027. म्हणजे फार मोठ्या प्रमाणात प्रगती सुरू आहे. आज IT सेक्टरमध्ये महास्ट्राईक प्रकल्पाचं उद्घाटन झालं. सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब त्या ठिकाणी होते. मी उपाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी होतो. आज आपल्या 36 जिल्ह्यामध्ये जिल्ह्याची विकासाचं पोटेन्शियल ओळखून स्ट्रॅटर्जी प्लॅन आपण बनवतोय. यामध्ये आता मी एक उदाहरण देतो. पहिली शाश्वत विकास परिषद कोल्हापुरात झाली. यामध्ये आम्ही 5 मुद्दे घेतले होते. IT, त्यानंतर तुम्हाला सांगतो कृषी उद्योग, त्यानंतर फाउंड्री आणि टेक्स्टाईल, पर्यटन, असे काही मुद्दे घेतले आणि त्यावरती कोल्हापूर जिल्ह्यातलं पोटेन्शियल ओळखून या ठिकाणी प्रगती कशी करता येईल यासाठी आपण प्रयत्न करतो. अशा प्रत्येक जिल्ह्याचं आपण विकासाचं पोटेन्शियल ओळखलेलं आहे आणि महास्ट्राईकच्या माध्यमातून IT सेक्टर सगळी डेव्हलप करून महाराष्ट्राला विकासापर्यंत पुढे घेऊन जायचं आहे. आणि महाराष्ट्राला विकासापर्यंत पुढे घेऊन जायचं असेल तर प्रत्येक जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे, त्या जिल्ह्याचं विकासाचं पोटेन्शियल ओळखलं पाहिजे. अशा पद्धतीनं काम करतोय आपण. आणि हे सगळं करत असताना विकासापर्यंत जात असताना होणारं नुकसान देखील टळलं पाहिजे. पण ते कसं टळणार? ज्या पद्धतीनं पूर परिस्थिती निर्माण होती 2019 आणि 2021ला 5-5.5 हजार कोटीचं आपल्या 2 जिल्ह्यांचं नुकसान झालं. मग हे परत होऊ नये यासाठी MRDP प्रोजेक्ट आपण आणला. पूर नियंत्रण प्रकल्प जो सन्माननीय फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. पुढच्या काळामध्ये कोल्हापूर सांगायला पूर येणार नाही अशा पद्धतीने आम्ही दखल घेतो. आणि मग हेच आहे आपल्याला याच पद्धतीनं पुढे देशाला घेऊन जायचं आहे. आणि म्हणून मला खात्री आहे की माझं नव्हे पंतप्रधानांचं विकासाचं विजन आहे की या देशाकडं वाकड्या नजरेनं कोणी बघता कामा नये. अशा पद्धतीनं आपण सक्षम झालं पाहिजे. जगामध्ये भारत देश हा महासत्ता म्हणून उदयास आला पाहिजे. हे 2047 आज झालं पाहिजे. यासाठी आम्ही सर्वजण काम करतोय. हे विजन तुम्ही सांगितलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा येत आहेत, त्यासाठी राजेश क्षीरसागरांचं काय विजन आहे? बघा, मी खरोखर चांगला प्रश्न विचारला. गेल्या 2010 असेल, 2010ला आम्ही भारतीय जनता पक्ष एकत्र लढलो. 2015ला आमच्यात काही गैरसमज निर्माण झाले, आम्ही वेगळं लढलो. आता विषय असा आहे की 2010ला लढलो, 2015ला लढलो. मी माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याला संधी देण्याचा प्रयत्न केला, अनेकांना अंगावर घेतलं. पण परिस्थिती अशी आहे की कार्यकर्ता सक्षम असेल, तो काम करत असेल तर तो निवडून येतो. बरोबर. आणि म्हणून माझी स्वतःची आत्ता भूमिका अशी आहे, मी माझ्या सर्व नेत्यांना सांगितलेलं आहे की आम्हाला महायुतीनं लढायचं आहे. आज भारतीय जनता पक्ष आमचा राज्यामध्ये मोठा भाऊ आहे, राष्ट्रवादी धाकटा भाऊ आहे आणि आम्ही मधले आहोत. तर अशा वेळेला सर्वांचा समन्वय असणं गरजेचं आहे. आपले नेते राज्याच्या देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करतात. कोल्हापूरसाठी देखील अनेक गोष्टी झाल्या. सर्किट बेंच किती वर्षाची मागणी होती, खंडपीठाचं रूपांतर आता होते, हद्दवाड आहे, अंबाबाई तीर्थक्षेत्र आहे, अनेक गोष्टी कोल्हापूरसाठी देण्याचा प्रयत्न आपण करतोय. मग असं असताना स्थानिक स्वराज्य संस्था ज्यांनी आजपर्यंत पूर्ण वाटून खाऊन टाकली त्याला परत सत्तेवर येऊन देता कामा नये. आणि यासाठी भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, संयमानं पुढे जायचं आहे. मी तर सगळ्यांना आवाहन करतो की आपण संयमानं पुढे जायचं आहे. बघा, थोडंफार प्लस मायनस होत असतं आणि हा राजकारणाचा भाग आहे. पण घरातलं भांडण घरात असूया, बोलून चालून संपूया. पण मला या ठिकाणी खात्री आहे की ही निवडणूक आम्ही महायुती म्हणूनच लढणार. आमचे नेते चंद्रकांतदादा असतील, मुन्ना माडिक त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे असतील, आमच्या माधुरी मिसाळ ताई आमच्या सहसंपर्क प्रमुख आहेत, अमल महाडिक साहेब आहेत, आमचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब आहेत, आमचे जिल्हा प्रमुख असतील, आमचे खासदार असतील, राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ साहेब आहेत, त्यांचे आदिल फराज असतील, त्यांचे ह्या सगळ्यांचं समन्वयानं आम्ही पुढे जाणार आहे. आणि मला खात्री आहे की आज मतदारांची भूमिका आहे की महायुतीला कोल्हापूर महापालिकेची सत्ता द्यायची आहे. आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून मतदारांना देखील आव्हान करतो, आपण बघा गेल्या 30-35 वर्षामध्ये कोल्हापूरची काय वाट लावली आहे. रस्ते नाहीत, पाणी नाही, गटर घनकचरा व्यवस्थापन नाही, ट्रॅफिकची बोंब लागली. आता आम्ही सुधारणार आहे. पुढच्या 6 महिन्यामध्ये आपल्याला फरक दिसेल आणि पुढच्या 3 वर्षामध्ये माझं टार्गेट आहे की कोल्हापूरला आपण विकासापर्यंत घेऊन जायचं. तुम्ही पाहिलेलं स्वप्न कोल्हापूरकरांच्या दृष्टीस पडणारच आहे असा विश्वास आहे. पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि एवढ्या सगळ्या व्यस्त कार्यक्रमामध्ये असताना सुद्धा आपण वेळात वेळ काढलात, TV नेक्स्ट मराठीशी मनमोकळेपणानं संवाद साधलात, त्याबद्दल मी आपले मनापासून थँक्यू, धन्यवाद.